रस्ता दाखवला जाणार। नॉकआउटचा सामना, करो या मरोचा मुकाबला। मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम तुल्यबल आहेत। दोन्ही टीम मध्ये असे बॅटर आहेत ना, ज्या बॅटरच्या नावावरती 6 बॉल 6 षटकारांचा विक्रम आहे। एका बाजूनं सिद्धेश झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आशिष शिंदे। 10 चेंडू 42 धावांची दिमागदार इनिंग त्याच्या मार्फत साकारली गेली आहे। तब्बल 420 चा स्ट्राईक रेट ने अगदी फलंदाजी केली आहे। सेमीफायनल क्रमांक 1 मॅचचा दावेदार ठरतोय आशिष शिंदे। मी सन्माननीय मान्यवर निखिलजी भोईर, हसमुखजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार वितरित करायचा आहे। त्यानंतर मैदानामध्ये एलिमिनेटरचा सामना, एका बाजूने ओम साई ऑटोवेल्स त्यांच्या विपक्षामध्ये सरपंच 11 सिद्धेश मोरे दर्शन मोकाशी यांच्या संघ मालकीचा हा संघ। साई ऑटोवेल्स त्यांच्या विपक्षामध्ये सरपंच 11 सरपंच ऍडव्होकेट दिनेश गोदे तथा किशोरजी पवार सरपंच ग्रामपंचायत खुपरी यांच्या संघ मालकीचा हा संघ। या दोघांमध्ये एक धुमस चक्री बघायला मिळेल। तरी सन्माननीय किशोरजी पवार यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। वेलकम वेलकम सुस्वागतम शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग 2025 मध्ये अगदी एलिमिनेटरच्या सामन्यापर्यंत येऊन टेपली आहे। कोण जाईल सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये? एकंदरीत जर बघायला गेलं तर स्ट्राइक एंड वर सिद्धेश मोरे ज्याच्या मार्फत काल या मैदानावर 6 चेंडूत 6 षटकारांचा विक्रम बघायला मिळालाय, तर त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी मार्कवर मात्र अगदी चेंजेस बघायला मिळतात। आज प्रथम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर इन ऍक्शन आपण पाहू शकाल राहुल सवर। तर सन्माननीय मान्यवर निखिलजी भोईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार वितरित केला जातोय। महत्वाची विकेट बडी मछली जाल में सिद्धेश मोरे नावाचा मोठा मासा गळाला लागलाय। विकेटचं झालंय पतन। अगदी सकाळ सत्रामध्ये जो संघ इन फॉर्म आपण पाहिला होता सरपंच 11, तो संघ यावेळेस मात्र अगदी पहिल्या षटकामध्ये हावी ठरतोय। बडी मछली जाल में पहिला आदरा पहिला झटका सिद्धेश मोरे मात्र जातोय बॅक टू द आउट। विकेट क्रमांक 1 पहिली विकेटचं पतन झालंय पहिल्या चेंडूवर। दुसऱ्या चेंडूवर दुसरा आदरा, सलगची दुसरी विकेट। व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स राहुल सवर, काय गोलंदाजी त्याच्या मार्फत बघायला मिळते। 2 चेंडू हाताळले, 2 मॅच विनर फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यशस्वी झालाय। षटक क्रमांक 1 मेंडेटरी पॉवर प्ले, षटकार हॅट्रिक होईल का? षटकार हॅट्रिक बघायला मिळेल का? विकेट हॅट्रिक, माफ करा विकेट हॅट्रिक। आज एवढे षटकार लगावलेत की
2 चेंडू 2 विकेट. ज्या संघाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं होतं त्या संघाविरुद्ध मात्र प्रेशर आलं गेलंय, दडपण झालंय. कारण सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेटचं पतन झालंय. विकेट हॅट्रिक बघायला मिळेल का? राहुल सवर इन ऍक्शन आपण पाहू शकाल. पियुष वन फ्रॉम चिखले, पियुष टू राहुल, हॅट्रिकचा चेंडू. झेलला संधी नाहीये. 1 बाउन्स, क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोहोचेल. सागर चेंडू पर्यंत येईल आणि फेकी करेल. तोपर्यंत मात्र 1 धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाते. संघाचं खातं उघडलं जातंय, अकाउंट ओपनिंग केलं जातंय. श्री गणेशा होतोय तिसऱ्या चेंडूवर. तिसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर जर एकंदरीत बघायला गेलं तर धावसंख्या 1, किमान 60-70 धावसंख्या उभारावी लागेल. त्यासाठी संघर्ष करावा लागेल, संखनाद करावा लागेल. त्यानंतर मात्र पुढील चेंडू इनर एज घेऊन यस्टिनच्या दिशेने मात्र जात होता. चेंडूला मात्र अगदी आपल्या बॅटरने मात्र चेंडूला बाजूला ढकललं गेलंय. डॉट स्वरूपात निर्धाव. अगदी टप्पा पडल्यानंतर काय उसळी घेऊन मात्र चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अतिरिक्त वेगाने दमदार, दर्जेदार, अव्वल दर्जाचा चेंडू. क्वालिटी गोलंदाजी बघायला मिळते ती राहुल सवर याच्याकडनं. अगदी या षटकातील मात्र बघायला गेली तर 5 चेंडूंची समाप्ती झाली आहे. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र 1. क्रॉस बॅटेड फटका अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षकांमध्ये झाली पंबलिंग. एकाच्या ठिकाणी 2 धावा मिळतील. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. षटक क्रमांक 2-1 ची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. त्यानंतर एक विनंती असेल, विहान स्ट्रायकर्स सर्व खेळाडूंनी स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे. विहान स्ट्रायकर्स षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गावर मात्र पुढील गोलंदाज सज्ज असेल. ऍडव्होकेट सरपंच दिनेश कोदे. पहिल्या षटकात मात्र गोलंदाज हवे ठरलेत. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटके मारू दिले नाहीयेत. अवघ्या 3 धावांवर मात्र थांबवलं गेलंय. अगदी मैदानामध्ये इन ऍक्शन आपण पाहू शकाल. एलिमिनेटरचा सामना रंगतोय. यातील विजेता संघ सेमीफायनल क्रमांक 2 खेळेल. जिथे अगोदरच आपण पाहू शकाल जय शिवराय संघ दाखल झालाय. त्यांच्या विपक्षामध्ये कोण 2 हात करेल ते ठरवणार हा सामना. एका बाजूने साई ऑटो वेल्स, त्यांच्या विपक्षामध्ये सरपंच 11. झेलला संधी होईल. श्रीकांत येथील चेंडू पर्यंत होणार नाहीये चुकी. महत्वाची विकेट, विकेट क्रमांक 3. पियुष यांना जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. 3 बाद 3. आता मात्र संघ अडचणीत सापडलाय. अडचणींचा सामना करावा लागतोय कारण पहिल्या चेंडूवर सिद्धेश मोरे तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर मात्र संघ अडचणीत सापडलाय. सातत्याने विकेटचं पतन होतंय. मोठे फटके खेळण्यात मात्र अपयश येतोय. आता मात्र नक्कीच षटक क्रमांक 2 दिनेश कोदे मात्र अगदी आपलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना मात्र जर बघायला गेलं तर नंतर शैलेश पाटील कमिटी मेंबर्स शैलेश पाटील यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आहे. तसेच हरेशजी बेखंडे हे देखील इथे असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे.
शैलेशजी पाटील, हरेशजी वेखंडे तथा सर्व कमिटी मेंबर्स यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचंय. हा मात्र खूप खूप खूपच बाहेर येईल चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईटचा इशारा येतोय, वाईड. झेलला संधी फसवलंय, चकवलं गेलंय, होणार नाहीये, चुकी आहे. यावेळेस मात्र विकेट क्रमांक 4, चौथ्या विकेटचं पतन झालंय. धाव संख्या 4, 4-4. अगदी मैदानामध्ये आज चौकार षटकारांची आतषबाजी होत असताना धाव संख्या बघायला गेले तर कदाचित फुटबॉल स्कोरबोर्ड सारखं वाटतंय, मात्र हे क्रिकेटचं धावफलक. 4 आणि 4, 4 धावा, 4 विकेटचं पतन, 4-4. पुढील फलंदाज इन ऍक्शन आपण पाहू शकाल. मान फ्रॉम कोणसई, दर्शन मोकाशी, स्वतः संघ मालक साई ऑटो व्हील्स संघाचा मात्र इथं दाखल झालेत. आता मात्र त्यांच्यावर एक जबाबदारी असेल, संघाला तारावं लागेल. या कठीण परिस्थितीतून एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवावं लागेल. पुनश्च एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना दर्शन मोकाशी ऍक्शन स्ट्राईक एंडवर असेल, त्याच्या विपक्षामध्ये असेल सरपंच दिनेश कोदे. पुनश्च एकदा खूपच बाहेर येईल चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत, अवांतर स्वरूपात आणखी एक धावेची भर. धावसंख्या 5, 4-5. षटक क्रमांक 2 ऍडव्होकेट दिनेश कोदे. यावेळेस अगदी चतुराई चालाकी, फक्त चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न होता. पॉइंट क्षेत्रामध्ये तेवढं श्रीकांत पाटील यांच्याकडनं मात्र अगदी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. फलंदाजीमध्ये त्यांना हवा तसा सूर गवसला नसला तरी मात्र सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडताना आपण बघतोय. यावेळेस फुल टॉस पनिश केलं जाईल. दर्शन मोकाशी ब्रँडेड षटकार 6 धावांकरिता. यष्टींचा वेध घेण्याचा प्रयत्न होता, अगदी हातातून चेंडू सटकल्यानंतर मात्र थेट लोअर फुल टॉस आणि त्याला मात्र फुल टोल वसुली झाली आहे. जिथे पाठवायला पाहिजे तिथे पाठवले गेलंय. डीप स्क्वेअर लेग रिजन, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 6. या इनिंग मधील पहिला षटकार बघायला मिळतोय. या सामन्यातील एलिमिनेटरचा हा सामना मैदानामध्ये सुरू आहे. विजेता संघ सेमीफायनल 2 साठी पात्र ठरेल, तर पराभूत संघाचा प्रवास मात्र या स्पर्धेमध्ये इथेच संपेल. चौथ्या स्थानावर मात्र त्यांना समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना पुढील चेंडू. यावेळेस फलंदाजापासून दूरचा प्रयत्न होता, कव्हरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट चेंडू निघून जाईल. 1 धाव पूर्ण आणि झालंय क्षेत्ररक्षणामध्ये गफलत. 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न, 3 धावा पूर्ण. जिथे फक्त 1 धाव होती तिथे मात्र 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. लगेच जाऊयात आपण. भावेश वलटे, स्मित वलटे यांचं देखील इथं आगमन झालंय. क्रिकेटमध्ये नाव अगदी उच्च स्तरावर असताना काल त्यांनी कबड्डीमध्ये देखील सहभाग नोंदवला होता. यावेळेस हवाई सफर
कुठपर्यंत चेंडू पाठवला जाईल. वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. 4 धावांकरिता. यावेळेस मात्र अगदी आक्रमण केला जातोय, प्रहार चढवला जातोय. दिनेश कोदे यांच्यावर मात्र या षटकामध्ये अंतिमच्या 2-3 चेंडूवर प्रहार केले गेले. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर. या षटकात 15 धावांची लयलूट झाली, ज्यात एक षटकार, एक चौकार जरूर आलाय. 2 वाईट स्वरूपामध्ये देखील चेंडू हाताळले गेले. एक मात्र खराब थ्रो झालाय, ज्यावर 3 धावा पडून पूर्ण केल्या गेल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. 3 षटकांमध्ये जर 35-40 धावसंख्या उभारली गेली, विजयासाठी 65-70च्या आसपास 60+ एक आव्हान समोर ठेवले गेले तर मात्र नक्कीच सामन्यात रंगत कायम राहील. त्यासाठी मात्र करावा लागेल हल्ला, संघर्ष करावा लागेल. मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. प्रति षटक 2 षटकार लगावले जातील का? गोलंदाजी मार्कवर जर बघायला गेले तर पहिलं षटक ज्याने दर्जेदाररित्या हाताळले तो राहुल सवार इन ऍक्शन. त्यांच्या विपक्षामध्ये दर्शन मोकाशी. राहुल टू दर्शन, दर्शन टू राहुल. एक निर्णायक षटक असेल, कारण हे षटक अगदी सन्मानाने खेळायचंय की याच्यावर प्रहार करायचंय, त्यावर अगदी धावसंख्येचा एक चित्र अवलंबून असेल, कुठपर्यंत मजल मारली जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत 18. पहिला चेंडू, काय वेगात चेंडू ट्रॅव्हल झालाय. टप्पा पडल्यानंतर मात्र जी उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला गेलाय. फलंदाजाकडनं मात्र डीप मिड विकेट, अगदी काऊ कॉर्नरला एक टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन झालं नाहीये. डॉट स्वरूपामध्ये झाली चेंडूची समाप्ती. तदनंतर दर्शन याच्या षटकार हॅट्रिक साठी, तसेच वैभव, दोघांसाठी षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे साई ऑटोवेल्स यांच्याकडनं. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना डॉट डिलिव्हरीज निर्धाव स्वरूपात झाली चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना 3 चेंडूंची समाप्ती झाली आहे. यावेळेस फुलटॉस हाताळला गेलाय. भीमर असेल का? याच पंच आमच्याकडे वळतायत. नोचा इशारा, नो +6. एकंदरीत 7 धावा मिळतील. प्रहार केला गेलाय, शंखनाद केलाय. इथून मात्र सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील, कारण बघायला गेलं तर या षटकातील 3 चेंडूंची समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना फर्स्ट इनिंग मधील 15 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. धाव संख्या 26 ऑन बोर्ड, 26. जर बघायला गेलं तर अजूनही 30-35 धावा किमान इथून जमवाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल राहुल सवर. अगदी दर्शन आणि रुपेश, दर्शन आणि वैभव यांची जोडी. बॅटची मात्र एज घेतल्यानंतर चेंडू जागेवर बॉम्ब झालाय आणि मग मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला गेला. यष्टीच्या मागे आपण पाहू शकाल कुंदन गवाळे, एक चतुर चपळ चाणाक्ष यष्टीरक्षक म्हणून ज्याला ओळखलं जातंय तो कुंदन गवाळे. अगदी स्टंपच्या मागून सूत्र हलवताना आपण पाहू शकाल ऍक्शन. त्याच्या विपक्षामध्ये त्यावेळेस मात्र मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन झालं नाही. चेंडू मात्र अलॉंग दी कार्पेट निघून गेलाय. 1 धाव पूर्ण. एक फेरी धावेने मात्र धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 27. अगदी आमचे गुणलेखक मागील 4 दिवसांपासून या पूर्ण स्पर्धेचा आढावा घेत असताना राज
शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल. या षटकात आतापर्यंत 5 चेंडूंची समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना धावसंख्या 27 ऑन बोर्ड 27. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. दुसरी धाव प्रयत्न होईल का? दोनही यहाँ तो 4 मिलेंगे. चौकार, सीमा रेषा पार, दमदार चौकार. अगदी नशिबाची साथ मात्र दर्शन मोकाशी यांच्या बाजूने बघायला मिळाली आहे. शेवटच्या चेंडूवर चौकाराने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 31 31 या धावसंख्येवर. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 31. प्रति षटक 10.33 ची सरासरी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. अजूनही शेवटच्या 2 षटकांचा सामना. आता रोशन साबळे मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज असतील. त्यानंतर दोन्ही फलंदाजासाठी षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं, तर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावल्यास 5000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केले जात आहे साई ऑटो व्हील्स यांच्याकडनं. 6 6 ला 10,000. पुनश्च एकदा जाऊयात गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजीसाठी सज्ज असेल रोशन साबळे. षटक क्रमांक 4. 3 षटकांमध्ये मोठे फटके सजवू दिले नाहीयेत. अगदी 10.33 च्या सरासरीने धावसंख्या उभारली गेली. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका कन्वर्ट करता आला नाहीये. आता मात्र सामन्यात शिल्लक राहिलेत 11 चेंडू. 11 चेंडूवर दर्शन मोकाशी कशा प्रकारे प्रहार करेल. किमान या षटकामध्ये त्याला 2 ते 3 षटकार जरूर लगावावे लागतील. त्यासाठी मात्र कुठली जागा सिलेक्ट केली जाईल, कुठला फटका खेळला जाईल, कारण समोर चतुर चलाक अनुभवी गोलंदाज रोशन साबळे, त्याच्या विपक्षामध्ये दर्शन मोकाशी. बक्षिसांची खैरात केली जाते. यावेळेस चेंज ऑफ पेस, समोर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवलं गेलं. फलंदाज मात्र अगदी स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरीज. दर्शन मोकाशी याच्यावर मात्र मदार जबाबदारी या सामन्याची आहे. मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील. या षटकामध्ये अजूनही षटकार आलेला नाहीये. यस, हवेत पाठवलाय ऑन डिमांड. 6 धावा, एक उत्तुंग गगन भरारी घेणारा षटकार. 6. दर्शन मोकाशी मात्र आता आपल्या आक्रमक स्वरूपामध्ये फलंदाजी साकारीत असताना अगदी षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक लावलेत. पहिला षटकार आलाय, अजूनही 2 षटकार येतील का सलगचे. या षटकात 3 चेंडूंची समाप्ती झाली आहे. धाव फलक 37 या धावसंख्येवर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. यावेळेस गोलंदाजाने स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. दर्शन मोकाशी यांनी चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी. धावसंख्या 37.
बस 38 38. सलगचा दुसरा षटकार येईल का की झेलला संधी. झेल पकडला गेलाय अगदी काही इंचांच्या अंतरावर फलंदाज बाद. बडी मछली जाल में. दर्शन मोकाशी बॅक टू पेवेलियन. धाव संख्या जर बघायला गेलं तर दर्शन मोकाशी आणि मात्र अगदी 2 षटकार आणि 1 चौकार जरूर लगावले गेले. 9 चेंडूंमध्ये 20 धावांची एक मोठी इनिंग साकारत असताना मात्र तंबूच्या आसऱ्याला जावं लागतं. षटक क्रमांक 4 रोशन साबळे याच्याकडनं मात्र अव्वल दर्जाची गोलंदाजी केली गेली आहे. षटक क्रमांक 4 चौथा चेंडू, माफ करा 5वा चेंडू. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील. इन ऍक्शन रोशन साबळे. त्याच्या विपक्षामध्ये द बिग गिटर सागर पाटील. टॉपेज झेलला संधी. पकडो कॅच. जीतो मॅच. एक झेल सुटलाय महत्वाचा झेल. सागर पाटील याला मात्र मिळते जीवनदान. अगदी एलिमिनेटरचा सामना मैदानामध्ये सुरू असताना सागर पाटील याला जीवनदान मिळतंय. एकेरी धावेने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 39 39. षटक क्रमांक 4 शेवटचा चेंडू. वैभव याच्याकडनं मात्र प्रहार केला जाईल का. वैभव टू रोशन. अगदी जर धावसंख्येचा आढावा घ्यायचा गेला तर 39 धावसंख्या झाल्यात. या चेंडूवर जर षटकार आला तर 45 पर्यंत मजल मारता येईल. त्या दृष्टिकोनातून जर बघायला गेले तर षटकार लगावला जाईल का, कारण मोठा फटका षटकार मारण्याची धमक ज्या फलंदाजामध्ये आहे तो वैभव डुकले ऑन स्ट्राइक इन ऍक्शन. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. फलंदाजापासून दूर ठेवला जाईल. चेंज ऑफ पेस कुठलं अस्त्र बाहेर काढलं जाईल रोशन साबळे याच्या मार्फत. शेवटचा चेंडू यावेळेस एक देखना स्क्वेअर कटचा फटका. अगदी सुपर फास्ट चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. वैभव डुकले याच्या बॅट मध्ये तो चौकार. धाव संख्या 43 ऑन बोर्ड 43. फलंदाजांसाठी मात्र अगदी बक्षिसांची खैरात केली जाते ती साई ऑटोव्हील्स यांच्याकडनं. षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयांचं पारितोषिक तर 6 षटकारांसाठी 11,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे ते श्री साई ऑटोव्हील्स यांच्याकडनं. दिनेश गोदे विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. अतिरिक्त वेळ या मात्र षटकामध्ये दवडतोय. अंतिमचं शेवटचं षटक. प्रति षटकारासाठी देखील 500 रुपये. षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयांचं पारितोषिक तर 6 षटकारांसाठी 11,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे साई ऑटो व्हील्स यांच्याकडनं. स्ट्राईक एंडवर सज्ज असेल सागर पाटील. षटक क्रमांक 5 शेवटचं षटक. निर्णायक षटक. मारामारीचं षटक. हाणामारीचं षटक. जास्तीत जास्त धावा वसूल करण्यासाठी एक सुवर्ण संधी. या षटकात मात्र आता थांबावं लागणार नाहीये. आक्रमण करावं लागेल.
तसं धाव संख्या 43 विजयासाठी किती धावांचं समोर आव्हान ठेवलं जाईल त्या दृष्टीने महत्वाचं षटक. या सभी फास्ट घाई करायची आहे. षटक क्रमांक 5 शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल सागर वन फ्रॉम नेरोली. महत्वाचं षटक. 6 चेंडू मध्ये 6 षटकार लागतील का? सागर पाटील बिग हिटर बिल्डर सागर. स्विंग अँड मिस. पहिला चेंडू नक्की स्लॉट मध्ये होता मात्र कनेक्शन झालं नाहीये. बॅट मात्र अतिरिक्त वेगाने फिरल्यानंतर चेंडू मात्र निघून गेलाय. अगदी लो बाउन्स यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी निर्धाव स्वरूपामध्ये झाली चेंडूची समाप्ती. सागर पहिल्या चेंडूवर मात्र एका बाजूने पुनश्च एकदा आपण पाहू शकाल षटक क्रमांक 5 प्रगती पथावर असताना दुसरा चेंडू. षटकारासाठी 500 रुपयांचं, षटकार हॅट्रिक साठी 5000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जाते. असं पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. अतिरिक्त वेळ निवडला जातोय. यावेळेस पुनश्च एकदा खोलवर टप्प्यातील चेंडू. वॉट बॉलिंग सुरेख गोलंदाज. लगेच आपण गोलंदाजी मार्गावर प्रस्थान करायचं आहे. असं सागर टू सागर. षटकार की चौकार की विकेट. दॅट्स अ ह्यूज. सागर पाटील द बिल्डर याच्या बॅट मध्ये येतोय अतिशय आसमानी षटकार. नो मीटिंग्स. लगेच आपण गोलंदाजाला पाचारण करायचं आहे. अगदी मॅच बॉल पुरवायचा आहे. आरपार षटकार जरूर लगावला गेलाय. मॅच बॉल देखील दाखल झालाय ताफ्यामध्ये. 3 चेंडूंची समाप्ती झाली. पहिल्या 2 चेंडूवर मात्र बघायला गेले तर निर्धाव. त्यानंतर टायगर अभी भी जिंदा आहे. सागर पाटील याच्याकडनं हल्ला केलाय. सलगचा दुसरा. टायगर अभी भी जिंदा आहे. टायगर कडनं मात्र मोठे फटके. सलगचा दुसरा षटकार हॅट्रिक साठी आता मात्र नामी संधी, सुवर्ण संधी. 5000 रुपयांचं कॅश प्राइज घोषित केलं गेलं होतं. सलगचे 2 षटकार लगावले गेलेत. धाव संख्या 55 ऑन बोर्ड 55. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. षटकार हॅट्रिक साठी साई ऑटो यांच्याकडनं 5000 रुपयांचं पारितोषिक. सागर पाटील एक षटकार जर लगावला ह्या चेंडूवर तर मात्र 5000 रुपयांचं बक्षीस येईल. मोठा फटका सजवला जाईल काय? षटकार हॅट्रिक होईल का? गोलंदाजावर दडपण प्रेशर. गोलंदाज सागर, फलंदाज सागर. सागर टू सागर. इन्फॉर्म सागर. यस उडवलाय दिनेश कोदे याचे मस्तक पे दस्तक देत सलगचा तिसरा षटकार. षटकार हॅट्रिक संपन्न झाली आहे. अजूनही एक षटकार लगावल्यानंतर आणखी 1000 रुपयांचं पारितोषिक. 5000 रुपयांचं पारितोषिक अगोदर आपल्या नावावर झालंय. शेवटच्या चेंडूवर जर षटकार लगावला तर आणखी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल ते सागर पाटील याला. धाव संख्या 61. सलगचे 3 षटकार. सलगचा चौथा षटकार बघायला मिळेल का? बक्षिसांची खैरात. पहिले 2 चेंडू डॉट आल्यानंतर मात्र आता फासल्या फास फूस अगदी दमछाक झाली आहे. कारण समोर वादळ, चक्रीवादळ. सागर पाटील याच्याकडनं मात्र अगदी एक धाव तर कंप्लीट केली जाते लेग वाईज स्वरूपामध्ये. धाव संख्या 62.
विजयासाठी 63 धावा, एक लढण्यायोग्य सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली आहे. आता मात्र गोलंदाजीचा कस असेल. 30 चेंडूंमध्ये 63 धावा डिफेन्स कराव्या लागतील. त्यासाठी मात्र कशा प्रकारे केली जाईल गोलंदाजी. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. एलिमिनेटरचा सामना
आयोजकांना सांग ना, मला माझ्याकडे नाही बॉल, एकच बॉल आहे. अरे भाऊ त्यांना बॉल पाहिजे. पहिला चेंडू अगदी स्लॉक स्वीप पाठवून दिलाय. सीमा रेषा पार, दमदार दर्जेदार, अगदी शंखनाद करणारा हा चौकार 4 धावाकरिता. अगदी जर बघायला गेलं तर विजयासाठी 63 धावांचं आव्हान, आणि या आव्हानाचा पाठलाग करताना जर बघायला गेलं पहिल्या चेंडूवर अगदी पहिला मोठा फटका सजवला गेलाय. यावेळेस अगदी समोर पकडलं गेलं होतं, जोरदार पंचांकडनं अपील केला गेला, मात्र निर्धाव स्वरूपात मात्र चेंडूची झाली आहे समाप्ती. सलामीची जोडही मैदानामध्ये आपण पाहू शकाल. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन इन ऍक्शन बघायला मिळते. दिनेश कोदे आणि मोहन डुकले
त्यात पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेला, मोठा फटका सजवला गेला, चौकार लगावला गेला. चौकारानंतर मात्र जर बघायला गेले तर पुढील चेंडूवर सिद्धेश मोरे याच्याकडनं कमबॅक केलं गेले, वापसी झाली आहे. पुढील चेंडू अगदी एज घेऊन मात्र फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू जातो आहे. डॉट स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि धावसंख्या मात्र प्रगतीपथावर जर बघायला गेली तर धाव फलकावर अर्जित केली जाते 4 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर मात्र चेंज ऑफ पेस, सलगचे 2 चेंडू निर्धाव, डॉट डिलिव्हरीज. यावेळेस घुटना टेक फटका प्रतीक पाटील याच्याकडनं मात्र झेल पकडला जातोय. बड़ी मछली जाल में क्या हुआ, यस षटकाराचा इशारा केला जातोय. 6 धावांकरिता या षटकाराचा मात्र इशारा केला जातोय. षटकाराने मात्र धावफलक 6 ने पुढे जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. यावेळेस खोलवर टप्प्यातील चेंडू अगदी प्रत्येक पर्यंत चेंडू पोहोचेल, 1 धाव घेतली जाईल. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जर बघायला गेलं तर धावसंख्या 11. अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू. पुढील चेंडू शेवटचा चेंडू आणि स्ट्राईक एंडवर असेल दिनेश. डॉट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू अगदी प्लेसमेंट वर भरोसा दाखवला. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. विजयासाठी एकंदरीत 63 धावांचं आव्हान होतं. पहिल्या षटकात 11 धावा आल्यात. 4 षटकांमध्ये आता 52 धावांची गरज. 24 चेंडू 52 धावा, प्रति षटक 13 ची सरासरी गरजेची.
षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर निलेश. स्ट्राईक एंडवर सज्ज असेल मोहन डुकले. मोहन टू निलेश, निलेश टू मोहन. पहिला चेंडू यावेळेस अगदी इन्व्हाइट केलं गेलं होतं चेंडूला, अगदी सीमारेषेकडे पाठवलं गेलंय. तोहफा दिया था, कबूल किया गया. चेंडू जाऊन सीमारेषा पार, चौकार. पहिल्या चेंडूवर मात्र अगदी प्रहार केला गेलाय. आता मात्र 23 चेंडू विजयासाठी 48 धावा. जाऊयात पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेलाय. पहिल्या षटकात देखील पहिल्या चेंडूवर चौकार लगावला गेलाय. त्यानंतर गोलंदाजाकडनं कमबॅक केलं होतं. यावेळेस पहिल्या चेंडूवर अगदी चौकार लगावल्यानंतर मात्र कमबॅक केलं जाईल का? यावेळेस हवाई जबरदस्त स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, वन बाउन्स. नाही, चेंडू मात्र निघून जाईल. अगदी हवाई सफर. षटकार 6. उत्तुंग असा षटकार लगावला गेलाय. षटकाराने मात्र अगदी धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्गावर मात्र गोलंदाज सज्ज असताना 21 धावांची लयलूट झाली आहे आणि पूर्ण धावा वैयक्तिक मोहन डुकले 21 धावांवर खेळतोय. यावेळेस अगदी वळवला गेलाय. समोर टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा येतोय. असं रिव्ह्यू घेतला जातोय वाईट साठी. फेअर डिलिव्हरी. डॉट स्वरूपात मात्र चेंडूची झाली आहे सांगता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू वळवला जरूर आणि मग त्याच अँगलने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अतिरिक्त बाहेर मागे गेलाय. असं टप्पा अगदी लाईनच्या आतमध्ये चेंडू कट झाल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अगदी वाईट स्वरूपामध्ये गेला. डॉट डिलिव्हरीचा निर्धाव स्वरूपात मात्र गोलंदाजाकडे कमबॅक झालाय. पहिल्या 2 चेंडूवर चौकार षटकार. तिसरा चेंडू डॉट, चौथा. पुनश्च एकदा यावेळेस डॉट स्वरूपात निघून जाईल. पहिल्या 2 चेंडूवर फलंदाजाने अधिराज्य गाजवलंय. पुढील 2 चेंडूवर मात्र अगदी बघायला गेलं तर गोलंदाजाने वर्चस्व प्रस्थापित केलंय. अगदी बाहेरच्या दिशेने चेंडू हाताळला होता. याला पॉइंटच्या दिशेने किंवा अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजनला कट करणे गरजेचं होतं. मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. अगदी फलंदाजापासून चेंडू दूर होता. पॉइंट टू कव्हर क्षेत्र अगदी खाली, त्या क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावणं गरजेचं होतं. पुनश्च एकदा
बीट केलं जात आहे. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू. फलंदाज मात्र सातत्याने स्क्वेअर लेग साइड काऊ कॉर्नरला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. मात्र फलंदाजाने ऑफ साइडच्या दिशेने फटका खेळले असते तर मात्र नक्कीच चौकार सहजरित्या येऊ शकत होता. आता मात्र कुठला फटका सजवला जाईल यावेळेस मात्र अगदी बाहेरील चेंडू होता त्याला मात्र एज घेऊन चेंडू निघून जातोय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. सलगचे 4 चेंडू निर्धाव. दोन षटकांची समाप्ती झाली आहे. धावफलकावर जर बघायला गेलं तर 63 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 21 18 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची गरज. प्रति षटक 14 ची सरासरी गरजेची. 18 चेंडू आणि विजयासाठी 42 धावा. एकंदरीत जर बघायला गेलं तर दिनेश कोदे इन ऍक्शन आपण पाहू शकाल ज्याच्या मार्फत अर्धशतक साकारले गेलं होतं सकाळ सत्रामध्ये. 13 चेंडूंमध्ये अर्धशतक साकारलं होतं. आता मात्र विजयासाठी 42 धावांची गरज. चेंडू शिल्लक राहिलेत 18 चेंडू 42 धावा. अगदी पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने मात्र या षटकाची सुरुवात होते एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. धावफलक 22 ऑन बोर्ड 22. आणि नक्कीच या सामन्यामध्ये जर महत्वाचा दुवा असेल तर तो असेल दिनेश कोदे. तो जोपर्यंत मैदानावर असेल तोपर्यंत सामना सरपंच 11च्या बाजूने असेल. यावेळेस फसवलं गेलंय. झेलला संधी. महत्वाचा झेल दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडला जातोय. दिनेश कोदे याला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. सिद्धेश मोरे ठरतोय. महत्वाच्या विकेटला अगदी पाचारण केलं जात आहे. या झेल साठी श्री साई ऑटो व्हील्स यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. काय झेल पकडला गेलाय. पुढील फलंदाज प्रमय याच्यावर जबाबदारी येईल आता खऱ्या अर्थाने. कारण या सामन्याचं चित्र बदलवण्याची धमक ज्या फलंदाजामध्ये होती. वन अँड ओनली दिनेश कोदे मात्र तंबूच्या आसऱ्याला जातोय. आता मात्र बघायला गेलं तर धावफलक 22 या धावसंख्येवर. विजयासाठी 41 धावांची गरज. 17 चेंडू 41 धावा. स्ट्राईक एंडवर सज्ज असेल प्रमय. अजूनही बघायला गेले तर कुंदन गवाळे, रोशन साबळे 51 सरस फलंदाज खेळाडू कक्षामध्ये बघायला मिळतात. मात्र या जबाबदारीवर या जोडीवर एक मोठी जबाबदारी असेल. एक इनिंग बिल्डअप करावी लागेल कारण विजयासाठी 41 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक राहिले 17. या षटकातील पुढील चेंडू दुसरा चेंडू. सिद्धेश मोरे सज्ज झालाय. अगदी पंचांकडे जोरदार अपील केला जातो. यष्टींच्या समोर पकडला जात आहे. फलंदाजाला बाद घोषित केलं जात आहे. विकेटचं पतन. बडी मछली जाल में पहिल्या चेंडूवर प्रमय याला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन झालंय.
सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेटचं पतन. सिद्धेश मोरे या षटकात जर एक षटकार वगैरे लगावला तर मात्र अगदी अतिरिक्त रिस्क घेणं गरजेचं नसेल. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळते. सिद्धेश मोरे याला विकेट हॅट्रिकची संधी. विकेट हॅट्रिक साठी मात्र साई ऑटोव्हील्स यांच्याकडनं बक्षीस लावलं जात आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. एक सुवर्ण संधी सिद्धेश मोरे याच्यासाठी. सागर पाटील याच्यासाठी षटकारांसाठी बक्षीस लगावलं गेलं होतं. षटकार हॅट्रिक संपन्न झाली आहे. आता मात्र विकेट हॅट्रिकला बक्षीस लगावलं गेलंय. असं लावलं गेलंय बक्षीस. काय होईल, कशा प्रकारे हॅट्रिक संपन्न होईल का की इन ऍक्शन स्ट्राईक एंडवर सज्ज असेल रोशन साबळे. विजयासाठी 16 चेंडू 41 धावा. ना यावेळेस मात्र अगदी बॅटची एज घेऊन चेंडू शरीरावर आदळतोय असं पंच दर्शवतात. त्याचं लेग बाईज मात्र कुठल्याही प्रकारे धाव घेतली गेली नाहीये. डॉट स्वरूपामध्ये झाली आहे चेंडूची समाप्ती. डॉट स्वरूपात मात्र चेंडूची समाप्ती झाली. या षटकात आतापर्यंत 3 चेंडू संपन्न झालेत. कुठल्याही प्रकारे धाव खर्च केली गेली नाहीये. 15 चेंडू विजयासाठी गरज असतील 41 धावा. 15-41. फलंदाजापासे अतिरिक्त बाहेर चेंडू ठेवला होता मात्र अगदी कुठेतरी शफल करणं गरजेचं होतं. ते मात्र बघायला मिळालं नाहीये. डॉट डिलिव्हरी. सलगचा 4था चेंडू निर्धाव. या षटकात सलग 4 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत. षटक क्रमांक 2 मध्ये शेवटचे 4 चेंडू सलग निर्धाव हाताळले गेलेत. मागील 8 चेंडूंमध्ये फक्त 1 वाईडची स्वरूपात धाव आली आहे. यावेळेस काय फटका सजवलाय. आर पार सीमा पार उत्तुंग असा षटकार 6 धावांकरिता. मणिनाथ कंपनीमध्ये मात्र चेंडू पोहोचवला गेलाय, पाठवला गेलाय. आमच्यापर्यंत चेंडू पोहोचवला जाईल. गगन भरारी, गगनचुंबी आतशी षटकार बघायला मिळालाय रोशन साबळे याच्या बॅट मधनं. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना धाव संख्या 28. शेवटचा चेंडू. अजूनही जर बघायला गेलं तर यावेळेस लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस. 1 धाव पूर्ण केली जातीये. षटक क्रमांक 3 ची झाली आहे समाप्ती. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 29 ऑन बोर्ड. 29 धाव संख्या 29. विजयासाठी 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. प्रति षटक 17 ची सरासरी. या षटकात मात्र 5व्या चेंडूवर एक षटकार लगावला गेलाय. असं मैदानामध्ये आपण सामना बघता. एका बाजूने साई ऑटो व्हील्स, त्यांच्या विपक्षामध्ये सरपंच 11 किशोर पवार आणि दिनेश कोदे यांच्या संघ मालकीचा हा संघ 2 हात करतोय. दर्शन मोकाशी, सिद्धेश मोरे यांच्या संघासोबत साई ऑटो व्हील्स.
नेक्स्ट बॉलर इन ऍक्शन, गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल वैभव, त्याच्या विपक्षामध्ये रोशन साबळे. रोशन टू वैभव. एक महत्वाचं षटक, निर्णायक षटक विजयासाठी. 12 चेंडू 34 धावा, प्रति षटक 17ची सरासरी गरजेची. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला, अगदी इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ वनचं दर्शवतायत. डॉट स्वरूपामध्ये, निर्धाव स्वरूपात झाली आहे चेंडूची सांगता. 11 चेंडू 34 धावा. अजूनही या सामना जर कोण फिरवू शकतो तर ती जोडी मैदानामध्ये दाखल आहे. क्रॉस बॅटेड फटका, एक धाव नक्कीच मिळेल. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून गोळीच्या वेगाने मात्र चेंडू निघून जाईल. 1 बाउंड, सीमा रेषा पार, चौकार. चौकाराने मात्र जर बघायला गेलं तर कमबॅक झालंय. धाव संख्या 33 ऑन बोर्ड 33. विजयासाठी मात्र अजूनही 30 धावांची गरज. 10 चेंडू 30 धावा. येणारे 4 चेंडू अगदी निर्णायक चेंडू. स्ट्राइक एंडवर रोशन साबळे. उर्वरित 4 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेईल, कशा प्रकारे सामना करेल रोशन. रोशन टू वैभव. अगदी बघू शकाल मोहन डुकले सुद्धा नॉन स्ट्राइक एंडवर एका बाजूने मात्र मैदानावर उभा आहे. त्याला देखील जबाबदारीने खेळावं लागेल. 11 चेंडूवर 21 धावांनी खेळतोय. तर रोशन साबळे इन ऍक्शन. यावेळेस मात्र गगन भरारी, झेलला संधी. सिद्धेश मोरे याच्याकडनं महत्वाचा झेल सुटलाय. चुकी झालीये, 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. यस. तदनंतर मालोंडे गावचं एक व्यक्तिमत्व सन्माननीय भावेशजी वेखंडे यांचं इथे आगमन झालंय. प्लीज वेलकम सुस्वागतम. शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्लीज वेलकम भावेशजी वेखंडे साहेब. युवा उद्योजक भावेशजी वेखंडे अगदी या दुपार सत्रामध्ये दाखल झालेत. एलिमिनेटरचा सामना मैदानामध्ये इन ऍक्शन आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3 हाताळलाय, त्यावर 4थ्या षटकातील मात्र 3ऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या गेल्यात. 9 चेंडू विजयासाठी 28 धावा. 9-28. अजूनही या षटकातील 3 चेंडूवर किती मोठे फटके सजवले जातील रोशन साबळे याच्याकडनं. 3 चेंडू कशा प्रकारे समाचार घेतला जाईल. 9-28. फ्लॅट चेंडू निघून जाईल. दर्शन मोकाशी याच्या मस्तक पे दस्तक देत सीमा रेषा पार, षटकार. 6 धावांकरिता चेंडू पुरवायचा आहे, एक विनंती असेल. कंपनीत चेंडू गेलाय, तो पोचवायचा आहे. संख्या 41, 41. विजयासाठी 22 धावांची गरज. 8 चेंडू आणि 22 धावा. 8-22.
8 चेंडू विजयासाठी 22 धावा. 8 चेंडू 22 धावा. रोशन साबळे कशा प्रकारे फटका सजवेल या इनिंग मध्ये त्याच्या मार्फत जर बघायला गेलं तर दुसरा षटकार ज्याच्या मार्फत बघायला मिळाला. एक सामन्यात कमबॅक करून दिलाय. 12 चेंडू 34 धावांची गरज असताना आता मात्र 8 चेंडू आणि विजयासाठी गरज 22 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. महत्वाचे चेंडू, निर्णायक चेंडू. या वेळेस पुन्हा एकदा पायावर आदळतोय. ऑफ साइडच्या दिशेने एक शपल होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न. लेग वाईज स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली आहे. 42 धाव संख्या. 7 चेंडू 21 धावा. 21 धावा 7 चेंडू. या सामन्यातील एक सर्वात महत्वाचा चेंडू, निर्णायक चेंडू. कारण अंतिमच्या षटकात किती धावा ठेवल्या जातील ते दर्शवणारा हा चेंडू असेल. 7 चेंडू 21 धावा. षटकार लगावला तर अंतिम षटकात 15 धावा. चौकार लगावला तर 17 धावा. विकेटचं जर पतन केलं तर मात्र अंतिम षटकामध्ये 21 धावांची गरज राहील. 7 चेंडू 21 धावा. महत्वाचा चेंडू. मोहन डुकले टू वैभव डुकले. वैभव टू मोहन. अगदी दोन्ही खेळाडू आपण बघू शकाल. पिलसे संघाकडनं आपण अनेक स्पर्धांमध्ये बघतो एका गावातील खेळाडू. चेंज ऑफ पेस, स्लोअर डिलिव्हरी. वैभव याने मात्र मोहन याच्यावर सरशीच वेळ केली आहे. डॉट डिलिव्हरी, निर्धाव. सामन्यात मात्र वर्चस्व प्रस्थापित केलंय. निर्णायक चेंडू मात्र अगदी डॉट स्वरूपात हाताळला गेलाय. चेंज ऑफ पेस, स्लोअर डिलिव्हरी, व्हेरिएशन मात्र गोलंदाजी केली गेली आहे. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेऊन अगदी संथ गतीने चेंडू निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरीज. आता मात्र निर्णायक षटक. 6 चेंडू 21 धावा. स्ट्राईक एंडवर असेल रोशन साबळे. हाच फलंदाज ज्याचा एक झेल सोडलाय सिद्धेश मोरे याने, ज्याला जीवनदान मिळाले रोशन साबळे याला, आणि त्याला मात्र आता एक स्टार बनण्याची संधी. नक्कीच एक मोठं नाव रोशन साबळे स्ट्राईक एंडवर सज्ज असेल. त्याच्या विपक्षामध्ये दर्शन मोकाशी, माइंड फ्रॉम कोणचंय. त्याच्या विपक्षामध्ये रोशन साबळे बिलघर गावचं एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू. 6-21. सामना बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्यायची आहे. 6-21. सहा चेंडू 21 धावा. पहिला चेंडू झेल की नो मॅन्स लँड. नो मॅन्स लँड स्थितीमध्ये चेंडू लँड होतोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. चेंडू कलेक्ट करण्यात मात्र अपयश येतोय. तत्पूर्वी 2 धावा अगदी पडून पूर्ण. 5-19. मात्र धन्यवाद नितीन शिंदे. अगदी आपण कंपनीतून 2-3 चेंडू जमा करून आणलेत. पत्र्यावर चढून जीव मुठीत घेऊन. यावेळेस देखना फटका. झेल सुटतोय. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. 4 धावांकरिता. एक कठीण झेल होता. प्रतीक पाटील याच्याकडनं काय एफर्ट दिले गेले अव्वल दर्जाचे. पहिल्या दिवशी ज्याप्रमाणे युवराज डुकलेचा झेल पकडला होता त्याचप्रमाणे एफर्ट दिले गेले. यावेळेस मात्र अगदी टप्पा. चेंडू अगदी समोर लँड झाला आणि निघून गेला सीमा पार. चौकार. 4 चेंडूंची समाप्ती अजूनही बाकी आहेत. 2 चेंडूंची समाप्ती झाली आहे. 4 चेंडू विजयासाठी गरज असेल 14 धावा. 14 किती 15. 4-15. 4 चेंडू आणि 15 धावा. निर्णायक षटक. स्ट्राईक एंडवर रोशन साबळे.
4-15 या चेंडूवर जर षटकार आला तर मात्र सामन्यावर सरपंच 11 संघाची पकड मजबूत होईल. यावेळेस पुन्हा एकदा झेलला संधी चुकी झाली. हे प्रभू हे क्या हुई. वन बाउन्स चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. चकमेवर मीठ चोळणारा चौकार. 3 चेंडू आता मात्र विजयासाठी गरज असेल 11 धावा. मॅच बॉल लगेच पोहोचवायचा आहे. तीन चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 11 धावा. असं मॅच बॉल आलेला आहे. 3 चेंडू 11 धावा. अगदी सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित ठरण्यास जो जबाबदार फलंदाज ठरलाय तो रोशन साबळे. 3 चेंडू 11 धावा. 6 चेंडूत एकंदरीत 21 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा. एक उंच झेल उडाला होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झाल्यानंतर 2 धावा काढल्या गेल्या. या पुढील चेंडूवर मात्र रोशन साबळे याच्याकडनं सलगचे 2 चौकार. अगदी वैयक्तिक 12 चेंडू 29 धावांवर खेळतोय तो रोशन साबळे. 3 चेंडू विजयासाठी 11 धावा. 3 चेंडूंमध्ये 10 धावांची लयलूट झाली आहे. अजूनही 3 चेंडू 11 धावा. महत्वाचा सामना असेल कारण पराभूत संघाचा मात्र प्रवास इथे संपेल. 3-11. टॉप एज धनेश याच्या डोक्यावरनं मात्र चेंडू निघून जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात मोहन यांना जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. 1 धाव पूर्ण. विजयासाठी 2 चेंडू 10 धावा. 2-10. दोन चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 10 धावा. पुढील फलंदाज सागर. यावेळेस खोलवर टप्प्यातील चेंडू डॉट डिलिव्हरीज निर्धाव स्वरूपामध्ये झाली आहे. चेंडूची समाप्ती. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. अजूनही अनऑफिशियल चेंडू हाताळला गेला तर शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 10 धावा. अगदी वैयक्तिक 31 धावांवर खेळत असताना रोशन साबळे अंतिमचा चेंडू मात्र कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. 1 चेंडू 10 धावा. कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. 1 धाव. या षटरक्षकाकडे झाली चुकी. चेंडू कृपया पोहोचवायचा आमच्यापर्यंत एक विनंती असेल. साई ऑटोमोबाईल संघ मात्र या ठिकाणी विजयी होतोय. सेमीफायनल क्रमांक 2 साठी पात्र ठरतोय. सिद्धेश मोरे यांच्याकडे झेल सुटला होता. अगदी नुकसान सहन करावं लागत होतं. अंतिमच्या क्षणी मात्र अगदी सामना विजयी होत आहेत. अगदी जर बघायला गेले तर दुसऱ्या षटकामध्ये सलग 4 चेंडू डॉट आले. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सलग चेंडू डॉट आले 4. या एकंदरीत 8 चेंडूने मात्र सामन्याचं गणित बदलवलं. असं सामना विजयी झालाय. त्यानंतर 10 मिनिटांचा एक अल्पसा विश्राम असेल. 10 मिनिटांनंतर टॉस केला जाईल.